अच्छा ओके, आता आपण सिनेमाकडे वळूया. सनई चौघडे, त्याच्यामध्ये सुबोध भावे, सई तामणकर असे त्यावेळेला साधारण ते नवोदितच होते ना, म्हणजे फ्रेशर सगळेच, मी टाईप पण. सगळेच. आणि श्रेयस तळपदे आणि नंतर सगळे मोठे झाले. प्रत्येकजण आपापल्या कष्टाने नशिबाने नक्कीच मोठं झाला. तेव्हा काय होतं म्हणजे तुमच्यामध्ये, की प्रत्येकजण तेव्हा स्ट्रगलर होता, की दिसत होतं की आता आपल्याला हे काय काय होतं त्याच्यावर? काय नाही, काहीतरी करण्याची, स्वतःला ज्या क्षेत्रात आलोय, ज्या क्षेत्रात स्ट्रगल करतोय तिथे सक्सेस मिळवण्याची आग होती प्रत्येकाच्या मनात. पण अजूनही आहे तुमची हो, फ्रेंडशिप? अजूनही तेवढीच आणि तशीच आहे. कारण अजून कुठे काय झालंय बॉल आहे मला असं. नंतर मला तर नेहमी गाडी चालवताना असं जरी ऑरे घेऊन आलो किंवा आलो ना, तर असं वाटतं यार अजून नाही यार, अजून आपल्याला आपण एकटेच फिरतोय किंवा अच्छा, आपण आता एकटेच फिरतोय. हां, म्हणजे एकटेच फिरतोय. अजून मी गाडीतनं उतरलो तर फार असे लोक अरे एवढंच करताय. असं झालं ज्या दिवशी असं होईल ना की मला मुश्किल होईल गाडीतनं उतरून इथपर्यंत येणं, तेव्हा असं वाटेल की हां कुछ तो किया लाईफ में. अजून ते झालं, त्यामुळे अजून काहीच नाही. नाही असं नाही, लोक ओळखतात, भेटतात वगैरे वगैरे, पण वो जो असं ते खूप जास्त प्रसिद्धी. बाहेर पडलं की असं रप पण असे की मुश्किल झालं इकडे येणं. असं तुमच्या तर की खाली बोंबाबोंब चालू आहे. चालू होती, तुम्ही ऐकलं नाहीत हो. की वर आलेत? हा, तर तसा आणखीन तो केऑस झाला. तर त्या दिवशी नाही तो होईल तो केऑस. हां. पण तेव्हाचे संतोष आणि आताचा काय फरक पडलाय का? म्हणजे सनई चौघड्याच्या वेळेचे संतोष आणि आताचा म्हणजे कुठल्या बाबतीत, स्वभावाच्या सगळ्या बाबतीत काय फरक पडलाय का? एक ऍक्टर म्हणून, एक माणूस म्हणून, किंवा ती आग तशीच आहे? ऍक्टर म्हणून सुद्धा फरक पडलाय. अपग्रेड झालोय, स्वतःला अपग्रेड केलंय. कारण सुरुवात केली तेव्हा फक्त ऍक्टर बनायचं होतं. त्यामुळे काय करायचं, काय करता येईल हे माहीत नव्हतं. पण कर्माने, नशिबाने आणि आईवडिलांचे आशीर्वाद किंवा रादर जे लोक आहेत ज्यांनी माझ्याबद्दल चांगलं चिंतलंय, त्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा, त्यांच्यामुळे चांगली माणसं मिळत गेली आणि चांगल्या संगती मिळाल्या, मित्र मिळाले चांगले. की आय एम सो ब्लेस्ड की मला चांगले मित्र मिळाले ज्यांच्याकडून शिकायला मिळालं की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. की नुसतं ॲक्टिंग येते, ओरडलं, चिडलं, रडलं, धाय मोकलून की तुम्ही ॲक्टर होत नाही. त्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचा एक अभ्यास आहे, त्याचा एक रियाज आहे अभिनयाचा सुद्धा. मी ऍक्टिंग स्कूल केलं होतं का? नाही, मी ॲक्टिंग स्कूल नाही केलं. मी आमचंच ॲमॅच्युअर ग्रुप, आम्ही सगळे ठाण्यातलेच, तिथूनच एकांकिका स्पर्धा वगैरे केल्यात. पण त्यांच्याबरोबर राहूनच कळत गेलं, पुढे कामं मिळत गेली, कामातनं कळत गेलं, अपग्रेड होत गेलो. त्यामुळे ॲक्टर म्हणून अपग्रेड झालो आहे, बदललो आहे. काय करायला हवं, काय नाही करायला हवं, कुठली कथा केली पाहिजे. आजही मी कधी कधी होतं चुकून, मी त्याच्यावर आपण बोलूच, पण कळत नाही. शेवटी माणूस होत ना आपण, वी कॅन प्रेडिक्ट एनिथिंग. सो कधी कधी होऊन जातं की सगळं छान दिसतंय पण ते मृगजळासारखं होतं. झालं तर छान होतं, असं का झालं. सो त्या चुकाही होतात, काही गोष्टी आता बरोबरही करतो, चुकतोय. माणूस म्हणून बदललो तो, काही बाबतीत बदललो आहे, विचारांच्या बाबतीत काही बदललो आहे. म्हणजे आता मी ॲक्टर झालो आहे तसं नाही. पूर्वी फारच मी ओपन बुकसारखा होतो. म्हणजे याच्याशी जरा ओळख झाली, झालो मिक्सअप, त्याच्याशी जरा ओळख झाली, झालो मिक्सअप. वॉज अवेलेबल, कोणासाठी अवेलेबल होतो. नाउ यू आर नॉट. नाही, आय एम नॉट दॅट अवेलेबल. फार डिस्टन्स चुजी झालोय मी, फार कमी. रोल्स ऑल्सो. रोल्स, कामाच्या बाबतीत पण, आणि अजून तेवढा नाही. आता काय आहे ना, मला बऱ्याच वेळेला, मी तुम्हाला तोही किस्सा सांगेन. आज मराठी सिनेमात मी काम करतो, त्याच्यात असणारं बजेट, मिळणारा पैसा, कधी कधी मैत्रीत काम करतो, कधी कधी काय वेळेला मिळतही नाहीत. सो ॲक्टर म्हटलं, फॉर एक्झाम्पल कुठेही जिकडे काम करतो तिकडे, तर लोकांना बघताना त्यांचा नजरिया काय असतो, संतोष ॲक्टर आहे, त्याच्यात 4 बंगले वगैरे येतात ना की काय वेळेला संतोष जुवेकरची नेट वेल्थ असं आले ना, किती कोटी. मला जर त्यांनी तेवढे तिथे लिहिलं, म्हटलं एवढे आहेत माझ्याकडे, आय वॉन्ट, प्लीज मला द्या कोणीतरी. म्हणजे एवढंच, मग ते खरं होऊ दे असं मी करतो. अरे हे जिथे लिहिलंय नाही तेवढं होऊ दे माझं. सो प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात, प्रत्येकाच्या आपल्या अडचणी आहेत. शेवटी आपल्या बुडाशी काय किती आग आहे ती आपापली आपल्याला माहीत असतं. तर मी अर्थात या बाबतीत बदललो की फार विचार करून वागतो आता, आणि वागावं लागतं, आणि वागावं प्रत्येकाने, हे मला आधी माहीत नव्हतं. असं वाटलं नाही मला, जे ट्रोलिंग मी बघितलं होतं की विचार करून बोलणं वगैरे, असं एक छावाचे वेळेला फार ट्रोलिंग. ते मी खूपच छान विचार करून बोलतो आणि माझे विचारही चांगले होते, पण ते मांडले चुकीचे आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केले चुकीचे.
कारण मला असं वाटतं की तो पूर्ण पॉडकास्ट जो होता तो पूर्ण लोकांनी पाहिलाच. आणि आजकाल ना इतके इम्पेशंट झालंय ना, इतके लोक इम्पेशंट झालेत ना की त्यांना तेवढंच बघायचं असतं, त्यांना पूर्ण बघण्यात वेळ नाही आहे. कोणी ऐकूनच घेत नाही, कोणी पूर्ण पाहतच नाही आणि त्यावर मत देऊन मोकळे होतात. मग त्याच्यानंतर अक्षय खन्नाशी झालं का बोलणं कधी? नाही नाही नाही, कधी भेट नाही झाली, कधीच नाही. नाही, तो खूप मोठा ॲक्टर आहे. आणि जेव्हा मी जास्तीत जास्त काम करण्याची संधी मला विकी कौशल यांची, कारण आम्ही सगळे ते अष्टकांमधलेच होतो. त्याचं जे अष्टक होतं मंडळ त्यातलेच आम्ही होतो. त्यामुळे अक्षय खन्नावर कधी भेट झाली नाही, पडद्यावरच पाहिलं काम. आणि तो उत्तम अभिनेता आहे, नो डाऊट. आधीपासूनची कामं मला त्याची आवडतात, त्यामुळे तो विषय नाही. तर बदललो, या बाबतीत बदललो आहे, अपग्रेड झालो आहे. माणूस म्हणून नाही बदललो, विचारांनी बदललो. आता मला काय हवं आहे, काय नको हे मी आता ठरवतो. मला कोणाशी जास्त बोलायचं आहे, कोणाशी बोलायचं नाही आहे, की कोणाशी केवढंच बोलायचं आहे, हे मी फार ठरवून जातो. आणि तरीसुद्धा म्हणतात ना, ते थोडंसं मुळात तो स्वभाव असल्यामुळे ते कधी कधी लगाम सुटतो. मग मी असं खूप मग अरे यार थोडं, दॅट्स हाऊ यू आर, सो इट्स ओके. हां आहे मी, पण आता जरा लव्ह यू द वे यू आर. हां, पण माझे मित्र मला बऱ्याच वेळा, विजू बऱ्याच वेळा शिव्या घालतो, जरा थांबत जा ना, जरा नको बोलूस. पण मला असं ते नाही राहत, मी बोलून जातो, असं आहे. पण येस, बदलायला हवं, गरजेचं आहे. ही ट्रस्टेड यू टू कम ऑन सर्व काही, विच मीन्स कारण ना कुठल्याही क्षेत्रात जा, केवळ या क्षेत्रात नाही, मैत्री फार रेअर असते. म्हणजे ना म्हणतात ना, ते एक वाक्य आहे छान एका इंटरव्ह्यूमध्ये. एका ॲक्टर, मी फार मला आवडते ॲक्टरचे मी इंटरव्ह्यूज फॉलो करतो. आय थिंक जयदीप अलावत का कोणी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की दोस्त तो बहुत गिने चुने होते हैं, बाकी सब भीड होती आहे. खरं. त्यामुळे फार गिने चुनेच दोस्त आहेत ज्यांच्यावर ट्रस्ट करतो, आणि बाकी तो आहे भीड. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.